गुड मॉर्निंग. तर आज आपण गोल्डचं डेली अनालिसिस करणार आहे आणि बघणार आहे की मार्केटमध्ये काय मुवमेंट होऊ शकतात. जर आपण वीकली कॅन्डल बघितल्या तर वीकली एकदम मार्केट बुलिश ट्रेंड आहे. पण मार्केट कुठून रिव्हर्स होऊ शकते आणि कुठपर्यंत जाऊ शकते हे कोणालाच माहित नाही. का तर मार्केट आता ऑल टाइम हायला चालू आहे. त्याच्यामुळे इथं ट्रेड करणं थोडंसं रिस्क आहे. आता आपण बघूया की मार्केटमध्ये काय मुवमेंट चालू आहे. मार्केट हाय रिट्रेसमेंट हाय रिट्रेसमेंट करत वर निघाले. हाय रिट्रेसमेंट करत वर निघाले आणि मार्केटमध्ये ह्या पॉईंटला एक डोजी बनल्या. आता डोजी ज्या पॉईंटला बनल्या तिथं मार्केटमध्ये एक रिजेक्शन येतच असते. मार्केट पहिल्यांदा इथे येऊन क्लोज झालं, त्यानंतर इथं मार्केटला सेकंड रिजेक्शन भेटलं. आता जर आपण बघितलं तर मार्केटमध्ये एक डोजी कॅन्डल वाढल्या आणि डोजी नंतर एक डोजीला वीक आहे बघ. त्याच्यामुळे त्यात आपला कॉन्सेप्ट लागते की हाफ वीकचा. हाफ वीक जर बघितला आपण तर एक्झॅक्टली ह्या पॉईंटला हाफ वीक आहे. म्हणजे इथून एक मार्केट खूप सेलिंग प्लॅन आपण करू शकतो. पण आपल्याला नक्की माहित नाही की मार्केट इथूनच रिव्हर्स होईल का. आपण एक प्रेडिक्ट करतो की मार्केटमध्ये इथून एक फॉल येऊ शकतोय. जर आपण 4 आवरला बघितलं तर 4 आवरला मार्केटचं स्ट्रक्चर बुलिश आहे. पण मार्केट आत्ता जर आपण बघितलं तर पाहिजे असं रिट्रेसमेंट करून झालंय. इथे एकच फक्त रिट्रेसमेंट केली. त्यानंतर मार्केटनं 38% पण रिट्रेस केलेलं नाही. मार्केट वर निघाले आणि इथं मार्केट आता लोअरला बनवायला लागले आणि या हाफ वीक पासून जर रिजेक्शन घेतलं तर मार्केटने एक काइंड ऑफ डबल टॉप पॅटर्न म्हणून खाली येऊ शकते. पण EMA पहिला टार्गेट राहील, त्याच्यानंतर खाली 3850 झोन टार्गेट राहील. पण आपण आपल्याला जे वाटते ती मार्केट खाली येऊन नंतर फिफ्थच्या झोनला जर आपल्याला एखादं स्ट्रक्चर दाखवलं तर मग इथे एक प्लॅन करू शकतो आपण बाईंगसाठी. NFP पर्यंत जर इथपर्यंत मार्केट आलं 25-85 पर्यंत तर एक चांगलं प्लॅन होऊ शकतो इथून एक या झोन पासून 800-900 वेब्सचा तर आरामशीर प्लॅन होऊ शकतो. पण आता जर आपण डेलीचं बघायला गेलो तर डेलीमध्ये हे असं जे तुम्हाला म्हटलं ते चालू आहे आणि मार्केट हाफ 1 आवरची कॅन्डल जर आपण बघितली तर मार्केटमध्ये बनाय काय लागले बघा. मार्केट वर गेलं, नंतर एक रिट्रेसमेंट केली, नंतर ह्या कम्पॅरिझन लो बनवलाय पण ह्या सपोर्टला ब्रेक केलेला आहे आणि मार्केट आता इथंच खेळते. जर हे सेम स्ट्रक्चर तुम्हाला मी इथं दाखवलं तर तिथं पण सेम स्ट्रक्चर म्हणले. मार्केट वर गेलं, पहिल्यांदा रिट्रेस केलं, त्यानंतर वर गेले, त्यानंतर म्हणजे त्याच सपोर्टला ब्रेक केलेला नाही आणि मार्केटने बुलमूव्ह दिले. आता इथं ही पण आहे की इथून एक बुलमूव्ह येऊ शकतोय आणि ब्रेक पण होऊ शकतो खाली. आता बघायचं आहे आपल्याला की इथं मार्केटमध्ये काय होऊ शकते. मार्केटला वरून जर आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर ह्या पद्धतीने एक अशी एक ट्रेंड लाईन होऊ शकते. बघूया काय होते मार्केटमध्ये जे स्ट्रक्चर प्रिव्हियसली बनतात तेच नेक्स्ट टाइमला पण बनतात. इथून एक मुवमेंट येऊ शकते वर पण खाली पण जास्त पॉईंट वर आपण एक्सपेक्ट करू शकत नाही. वर कुठपर्यंत ठेवणार आहे तुम्ही. वर काय सपोर्ट नाही, रेजिस्टन्स नाही, कुठनं मार्केट खाली येऊ शकते माहित नाही. खाली जर आपण बघायला गेलो तर ह्या लेवल ब्रेक केली तर इथपर्यंत म्हणजे 150 पिप्सचा आपण टार्गेट ठेवू शकतो. इथं अनवॉन्टेड पण आहे, त्याच्यामुळे 150 पिप्सचं टार्गेट ठेवू शकतो, जास्त नाही. अनवॉन्टेडच्या इथंच बहुतेक EMA 4 आवरचा एक मिनिट आपण बघूया. 4 आवरचा एक्झॅक्टली तिथं आहे. म्हणजे खाली असतो वर ही जवळ वर जाणार म्हणजे इथपर्यंतच एक टार्गेट, जास्त प्लॅन नाही. त्याच्यामुळे बघूया जर संध्याकाळी जर काय स्ट्रक्चर बनलं न्यूयॉर्कला तर मग आपण ट्रेड प्लॅन करू, नाही तर ट्रेड प्लॅन करणार नाही. ओके, थँक्यू.